विंचू मंडक सर्प होऊनी विटंबना कैसी झाली। गाय म्हैस झालास कधी तू, गर्दभही झालास कधी, झालास कधी तू बदक कावळा, बगळाही झालास कधी। रडत राहिला होता घाणीत, विसरून आपल्या प्रभूचे नाव, अवतार मने गुरु भेटी घेई, आता तरी पाहि निज धाम। की नाना प्रकारच्या यातना त्या यत्या योनीमध्ये भोगाव्या लागतात, परंतु त्याच्यापेक्षा उत्तम योनी म्हणजे सत्संगत मानव योनी तुम्हाला प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून ह्या योनीमध्ये आल्याच्या नंतर हे ब्रह्मज्ञान या जीवनामध्ये होणं येणं सत्संगत फार गरजेचं आहे। कारण ही जर वेळ एकदा आपल्या हातातून निघून गेली तर मग संतजनानं पुन्हा आपल्याला काही प्राप्त होणार नाही। ज्याप्रमाणे संपूर्ण अवतारवाणी पुन्हा समजवते की गेला समय ना येई हाती, अनुताप होईल अंती, निरोप येता यमदूताचा, नयन तुझे भरून येती। आणि हा संदेश जो आहे तो आत्ताचा नाही आहे, तर युगान युगे अनेक संत महात्म्यांनी आपल्याला हा जीवन मार्गाचा जो संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला। ज्याप्रमाणे दासला एक उदाहरण आठवत आहे की एकदा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना त्या मार्गावरती अनेक वाहतुकीचे नियम आपल्याला वाचाव्यास मिळत असतात, पाहाव्यास मिळत असतात। त्याच्यातला एक नियम दासला आठवतोय की सुरक्षित